मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मागील काही वर्षांपासून थंडावलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। मोठ्या संख्येने मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी एकवटला आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्राच्या गावागावात आंदोलनही झाली। मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना मराठा समाजाला ओबीसी अथवा इतर कोणत्याही कोट्यातून आरक्षण नको अशी भूमिका मांडली होती। यानंतर शरद पवार यांची जात कुठली हा प्रश्न विचारला जाऊ लागला। काहींनी तर पवार कुटुंबीय ओबीसी आहेत असा थेट आरोप केलाय। त्यामुळे शरद पवार नेमके कोण, ओबीसी की मराठा, पाहूया या रिपोर्टच्या माध्यमातून। सोशल मीडियावर शरद पवार यांचं नाव असलेला एक कथित जातीचा दाखला चांगलाच व्हायरल झाला आहे। यामध्ये शरद पवार हे ओबीसी असल्याचे दाखवण्यात आले। हा कथित दाखला व्हायरल झाल्यानंतर शरद पवार हे मराठा नसून ओबीसी असल्याचा दावा करणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत। यानंतर शरद पवार हे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ट्रोलरच्या निशाण्यावर आलेत। यानंतर मात्र शरद पवार यांचे समर्थक असलेले विलास पासलकर यांनी पवार यांचा शाळा सोडल्याचा दाखला दाखवत अफवांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला। शरद पवार यांनी ओबीसी सर्टिफिकेट घेतलं नसल्याचा दावाही पासलकर यांनी केलाय। काय म्हणाले पासलकर, पाहूयात। काहींनी शरद पवार साहेबांचं हे सर्टिफिकेट चुकीचं आणि फेक सर्टिफिकेट दाखवलं। कॉम्प्युटराइज काही गोष्टी करून हे सर्टिफिकेट दाखवून शरद पवार साहेबांचं ओबीसी म्हणून जे शरद पवार साहेब आहेत आणि त्यांचं इलेक्शन आयोगाला ओबीसी म्हणून नोंद आहे। तर आता पूर्ण माहिती अशी आहे की साहेबांचं हे सगळं लिव्हिंग सर्टिफिकेट मी तुम्हाला दाखवतो। हे मराठा म्हणून साहेबांचं शेवटपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यापर्यंतचं हे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे। आणि या सर्टिफिकेटमध्ये आणि अगोदरच्या सर्टिफिकेटमध्ये त्यांचं प्रोफेशन हे पॉलिटिशियन दाखवलेलं होतं। तर त्यांचं प्रोफेशन हे ॲग्रिकल्चर आहे आणि केवळ फक्त पवार साहेबांना बदनाम केल्यानंतर या राज्यामधील सत्ता सूत्र ही आपल्या हातामध्ये येतील आणि एवढा मोठा नेता हा कुठल्याही यांनी संपवता येत नाही। म्हणून अशा पद्धतीच्या काही गोष्टी काढायच्या आणि त्याचं चुकीचं परसेप्शन संपूर्ण महाराष्ट्रभर आणि विशेषतः तरुणांमध्ये जाईल अशा पद्धतीचं सध्याच्या काळात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती पवार साहेब हे ओबीसी सर्टिफिकेट दाखवून ओबीसींचं नेतृत्व किंवा आता पवार साहेब कुठल्या जाती धर्माच्या पलीकडे जाऊन नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व आहे। दरम्यान शरद पवारांच्या या कथित दाखल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे। शरद पवार यांच्यावरील आरोप निव्वळ बालिशपणाचे आहेत। बाजारात खोटी सर्टिफिकेट मिळून आता अवघड राहिलं नाही असं म्हणत त्यांनी समाचार घेतलाय। काय म्हणाल्या सुप्रिया सुळे, पाहूयात। तुम्ही ती कंपनीचं नाव बघितलंय का? साहेब जेव्हा 10वीत होते तेव्हा ते इंग्लिशमध्ये असू शकेल का? हास्यास्पद आहे अगदीच। म्हणजे मला विचाराल तर बालिशपणा चाललाय हा पवार साहेबांवर जे आरोप करतात। आणि खोटी सर्टिफिकेट्स, आजकाल खोटी सर्टिफिकेट्स हा मार्केटमध्ये मोठी गोष्ट झाली आहे। दरम्यान शरद पवारांचा हा कथित जातीचा दाखला व्हायरल झाल्यानंतर काही काळ मराठा आरक्षणाचा मुद्दा बाजूला पडला आणि शरद पवार मराठा की ओबीसी याचीच चर्चा सुरू झाली। मात्र पवार समर्थकांकडून शरद पवार यांच्या दाखल्याची मूळ प्रत दाखवून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला। असो, शरद पवार मराठा की ओबीसी या वादावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा। राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत.com पाहत रहा। पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट, लोकमत.com।